नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक आत्ता नुकतंच काही वेळापूर्वी एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे. ते शुद्धीपत्रक OMR म्हणजेच आपण म्हणतो की ऑप्टिकल मार्क रिकॉग्निशन ही जी काय सिस्टीम आहे त्याबाबत जे काय बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना त्याच्या संदर्भात देण्यात आलेल्या आहेत ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. त्याबाबतचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग हे जे काय बदल आहेत आणि जी काय परीक्षा पद्धती ही बदल होऊ घातलेले आहेत त्याबाबत देखील आपण या ठिकाणी चर्चा करूया. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, हे शुद्धीपत्रक या ठिकाणी काही वेळापूर्वी आलेलं आहे आणि त्याबाबत बघा 24 डिसेंबर 2025 हे शुद्धीपत्रक आता मगाशीच एक 10-15 मिनिटापूर्वी प्रसिद्ध झालं आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत कोणत्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत त्यांनी सूचना दिलेली आहे. मग यामध्ये सांगितले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे काही भरती प्रक्रियेमध्ये काल सुसंगत अद्ययावतीकरण आणि नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या परीक्षेकरता वापरण्यात येणारी ही उत्तरपत्रिका असते आणि उत्तरपत्रिका अधिक निर्दोष आणि करण्याच्या हेतून ही सुधारित करण्यात येत आहे. सुधारित म्हणजे बदल करण्यात येत आहे आणि सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार एक 2 प्रतीमध्येच कार्बनलेस बघा कार्बनलेस म्हटले कार्बनलेस असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करायची आणि दुय्यम प्रत ही उमेदवारांनी म्हणजे आपण एक आयोगाला देतो आणि एक आपण सोबत घेऊन येतो बघा. आणि ही सोबत घेऊन येण्याची जी काय मुभा आहे त्या उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. मग बदल कोणते झालेले आहेत? मग ही सुधारित मूळ उत्तरपत्रिका जी आहे मूळ प्रत जी आहे ती 2 भागात असणार आहे. आता पहिली 2 भागात होती ना, आता ही 2 भागात आहे. 2 भाग म्हणजे कोणता? जो काय एक भाग उमेदवारांना उत्तर नमूद करण्यासाठी करण्यात आलेला आहे आणि 2 भाग जे काय परीक्षेचे आपण नाव टाकतो त्यानंतर बैठक क्रमांक टाकतो, विषयाचा सांकेतिक क्रमांक टाकतो आणि प्रश्नपत्रिका क्रमांक आणि उमेदवाराची व समविक्षकाची जी काही सही असते हे 2 भागामध्ये विभागलेले असते आणि हे 2 भाग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे आहेत जेणेकरून ती आपल्याला आयोगाकडे द्यावी लागते. बघा उत्तरपत्रिका ही सगळ्यात महत्त्वाची असते, त्यावरती आपला थोडा जरी एखादा क्रमांक जरी चुकला तरी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर आता तुमचं गोल करण्याचा जरी एखादा विसरला तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहेत. त्याबाबत सगळ्यात महत्त्वाचं आता पहिला 7 अंकी क्रमांक होता, आता नवीन जो काय आहे तो 8 अंकी क्रमांक तुमचा बैठक क्रमांक जो आहे तो येणार आहे. पहिला आपल्याला 7 अंकी क्रमांक होता 7 अंकी, आता नव्याने 8 अंकी असणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचे. हा न्यूमेरिक असणार आहे आणि सदर बैठक क्रमांक ही संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरता कायम राहणार आहे. हे पण लक्षात असू द्या. जो काय तुम्हाला हॉल तिकीट येण्याच्या टायमाला जो तुमचा बैठक क्रमांक येईल तो हा फायनल तुमची निवड होईपर्यंत या ठिकाणी संपूर्ण प्रक्रियेमध्ये तोच कायम राहील. त्यानंतर उमेदवारांनी मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर या ठिकाणी उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून भाग 2 समविक्षकाने वेगळा करायचा आहे बघा, किंवा आपण करून द्यायचंय, तसं काय नाही, त्यांनीच करावं असं काय नाही. ठीक आहे. प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदवत असताना बघा त्यांनी काय सांगितलं की उत्तरपत्रिकेवर 4 पर्यायचं आता हा झाला भाग जो काय बैठक क्रमांक आहे त्याच्याबद्दल एक सूचना झाली. आता दुसरी सूचना बघा, लक्षात ठेवा. वर्तुळा जे काय आपण उत्तरपत्रिकेमध्ये आपण वर्तुळ गोल करतो, योग्य प्रश्नाचं उत्तर जो काय पर्याय क्रमांक आहे तो आपण गोल करत असतो त्यावेळेस पहिल्यांदा कसे होते 4 वर्तुळ यायचे, पण आता नव्याने समाविष्ट केलेला अजून एक वर्तुळ म्हणजे असे किती वर्तुळ झाले? 5 वर्तुळ झालेत बघा. किती वर्तुळ झाले इथं बघा, 4 पर्यायाच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे आहे. म्हणजे 4 पर्याय तुमचे जे उत्तर आहेत त्यापैकी एक वर्तुळ तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचंय तुमचं उत्तर म्हणून आणि समावेशाने परत आता 5व्याने नवीन वर्तुळ या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मग हे नवीन वर्तुळ 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. मग तो त्या ठिकाणी बघा, तुमचं जर उत्तर 4 पर्यायापैकी तुम्ही जर एखादं वर्तुळ गोल केलं विषय कट तिथपर्यंत मर्यादित आहे. परंतु जर तुम्हाला उत्तरच तुम्हाला सोडवायचंच नाही तर तुम्हाला या ठिकाणी 5वा पर्याय 5 वर्तुळ या ठिकाणी आता नवीन उत्तरपत्रिकेमध्ये येणार आहेत. त्या 5व्या पर्यायाचा जो काही वर्तुळ आहे ते तुम्हाला या ठिकाणी गोल करायचे. त्याबाबत सूचना दिली. एक उमेदवार एखाद्या प्रश्नाची कोणतेही उत्तर नमूद करू इच्छितच नाही, म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही, तर काय करायचंय? तुम्हाला 5वा पर्याय निवडायचा आहे. मग उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवर 5 पैकी कोणत्याही एक पर्याय निवडणे आवश्यक असणार आहे. पहिलं कसं होतं,
तुम्हाला जर नाही उत्तर द्यायचं तर तुम्हाला गोल करायचं नाही. 4 पर्याय, 4 वर्तुळ होते ते, आता 5 वर्तुळ येणार आहेत. जर तुम्हाला उत्तर या 4 पैकी पर्यायापैकी तुम्हाला द्यायचंच नाही तर तुम्हाला 5वा वर्तुळ तुम्हाला गोल करायचंय. जर तुम्ही गोल नाही केलं तर काय होणार आहे बघा. 5 पर्यायापैकी 5 पैकी कोणतेही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे, अन्यथा सदर प्रश्नपत्रिकेकरता गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. आता ही विद्यार्थी मित्रांनो जे परंपरेने विद्यार्थी परीक्षा देत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची, कारण ही चूक जर तुम्ही केली आता तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. नवीन विद्यार्थ्यांना काय नाही, नवीन विद्यार्थ्यांना ती सवय आता ही अंगवळणी पडून जाईल. पण नवीन विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वेळेस जसं जातात तसं ते गोल करून येणार, आपल्याला येत नाही तर सोडून देणार. पण आता ही चूक तुमच्या अंगलट येईल, तुमचे मार्क या ठिकाणी येणाऱ्या मिळालेल्या गुणामधून तुमचे हे मार्क कमी होणार आहेत. लक्षात ठेवा जर ही चूक तुम्ही केली तर. त्यामुळं जरी प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर 5वं वर्तुळ जे आहे ते तुम्हाला गोल करणं अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत. मग आता हे बदल तुम्ही लक्षात ठेवा बघा. जर प्रश्नपत्रिकेकरता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. मग आता हे कधी करण्यात येतील ते पण त्याच्या नियम काय दिले ते नियम पण लक्षात ठेवा. 5 पैकी 1 जर तुम्ही छायांकित जर या ठिकाणी जर केलं नाही, 5 पैकी 1 वर्तुळ जर तुम्ही छायांकित केलं नाही म्हणजे गोल केलं जर नाही तर तुमचा 25% म्हणजे 1/4 गुण कमी करण्यात येतील. एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे त्याच्यासाठी सुद्धा तुमचे गुण कमी करण्यात येतील. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, जर तुम्ही एकाला गोल केलेलं आहे, समजा 4 आहेत त्यापैकी एकाला गोल केलंय आणि परत दुरुस्त केलंय, तुम्ही जर त्याला जास्त खाडकुड केली तर तुमचं त्या ठिकाणी गुण वजा करण्यात येतील. उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेली प्रत्येक चुकीची उत्तर या ठिकाणी तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा तुमचे हे तर रेग्युलरचे काय अडचण नाही, हे समजलं असेल. आता ही जी काय कार्यपद्धती आहे याचा अवलंब या ठिकाणी करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात जरी आली तरी अपूर्णांकातच तुम्हाला तुमची त्या ठिकाणी ते पकडलं जाईल. त्यानंतर खालील कारणाकरता उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. उत्तरपत्रिका जर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी जर केली नाही तर तुमचे ती अवैध समजण्यात येईल. मग कधी समजण्यात येईल त्याची कारण सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी जर नाही केली, जर तुम्ही सहीच केली नाही ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका ही अवैध आहे. काळ्या शाईच्या बॉल पॉइंटने पेन व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकारचं पेन वापरले, ही सगळ्यात महत्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. इथून पुढे पहिलं कसं सिस्पेन्सिलने केलं तरी चालत होतं, दुसऱ्या पेनने या ठिकाणी केलं तरी नॉर्मल ठिकाणी चालून घ्यायची. पण आता या ठिकाणी काळा म्हणजे काळाच बॉल पेन या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरं काय पर्याय वापरला तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका असंबंध, अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा चिन्ह नमूद केल्यास त्या ठिकाणी तुमची उत्तरपत्रिका अवैध ठरवण्यात येईल. उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नपत्रिकेचा क्रमांक उत्तरपत्रिकेत नमूद न केल्यास या ठिकाणी तुमची उत्तरपत्रिका, जर तुम्ही जो काय नमूद क्रमांक करावायचा जो आहे तो जर तुम्ही जर केलाच नाही, चुकीचा जर केला, बघा पुरवलेल्या ज्या प्रश्नपत्रिकेवरील जो प्रश्नपत्रिका क्रमांक जो आहे तो जर त्या ठिकाणी नमूद जर नाही केला तर अवैध ठरवण्यात येईल. मूळ उत्तरपत्रिकेवरील पृष्ठभाग क्रमांक 1 व बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसं जर प्रयत्न केलेला आढळल्यास तर त्या ठिकाणी तो अवैध ठरवण्यात, म्हणजे उत्तरपत्रिका तुमची त्या ठिकाणी बाद करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेवर QR कोड, बघा QR कोड, टायमिंग ट्रॅक, अन्य छापाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास या ठिकाणी तुमचे उत्तरपत्रिका ही बाद ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तरपत्रिके संदर्भात वापरण्यात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या कार्बनलेस मूलपृष्ठ वर देण्यात येतील आणि सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील आणि वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. आणि शेवटचं काय, प्रस्तुत कार्यपद्धती अवलंब 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व, म्हणजे 1 मार्च 2026 नंतर सर्व जे काही परीक्षा होतील त्याकरता ह्या सूचना आहेत. थोडक्यात सूचना तुम्हाला सांगतोय या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे सगळं परीक्षा पद्धती या ठिकाणी कशा पद्धतीनं बदलतं स्वरूप घेत आहे त्याबाबत ह्या सूचना तुम्हाला या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला काही 2-3 सूचना सांगतो. त्या सूचना या जे काही बदल झालेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतो. रेग्युलर परीक्षा पद्धती आहे तशीच आहे, ठीक आहे. OMR जी काही सीट आहे
त्याच्यामध्ये जे काही बदल होत आहेत ते बदल बघा. पहिले 4 वर्तुळ होते, आता नवीन या ठिकाणी 5 येणार आहेत. तो 5वा कशासाठी, जर तुम्हाला यापैकी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं नसेल तर तो 5व्या क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला गोल करायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिला 4 जो काही 7 अंकी तुमचा बैठक क्रमांक होता तो आता इथून पुढे येताना 8 अंकी असणार आहे. तिसरी गोष्ट, हे सगळे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेत गोल करायचा जो तो खालचा मजकूर आहे आणि जो वरचा मजकूर म्हणजे तुमचा सांकेतिक क्रमांक असेल, बैठक क्रमांक असेल, सही असेल, तुमचं नाव असेल, जे काही वरचं लिहायचंय याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाहेर थोडीफार जरी काही डिझाईन केली किंवा काही लिहिलेलं असेल तर तुमची उत्तरपत्रिका ही बाद केली जाणार आहे. तुम्हाला आता फक्त जो काही सांकेतिक क्रमांक, बैठक क्रमांक, नाव एवढ्या ज्या काही वरच्या बाजूला ज्या गोष्टी टाकायच्या त्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या. तुमची सही जर त्या रकान्याच्या बाहेर जरी गेले तरी तुमची उत्तरपत्रिका बाद करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर खाली जे काही गोल करायचे ते काळजीपूर्वक करा. एखादा जरी गोल तुमचा त्या प्रश्न क्रमांका पुढचा जरी करायचा राहिला तरी येणाऱ्या तुमच्या गुणांमधून येणाऱ्या गुणांमधून तुमचे गुण 1/4 गुण वजा केले जाणार आहेत. तुम्ही जर गोल करायचे विसरला तरी किंवा तुमचं उत्तर चुकीचं असलं तरी लक्षात ठेवा. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही या गोष्टीचं पालन करा आणि जुन्या विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, गडबड गोंधळ करायचं नाही, गोंधळून जायचं नाही, व्यवस्थित लक्ष द्या. कारण तुमची मागची सवय या ठिकाणी जर पुन्हा एकदा तीच जर अवलंबली तर तुम्हाला या ठिकाणी मार्क कमी येतील, दुसरं काय होणार नाही. शेवटी तुमची चूक तुमच्या एखाद्या भविष्याच्या पोस्टवरती पाणी फिरवू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित तुम्ही हे लक्ष देऊन व्यवस्थित काळजीपूर्वक उत्तर सोडवा. या ठिकाणी मी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.